पवार यांना अडचणीत आणण्याचा हा डाव होता का असा सवाल खासदार बजरंग सोनवणे यांनी केलाय। वाल्मिक कराड पोलीस स्टेशनला आलेल्या गाडीवरून सोनवणे यांनी पुन्हा एकदा निशाणा साधलेला आहे। अजितदादांच्या ताफ्यामध्ये असणाऱ्या गाडीमधूनच कराड पोलिसांसमोर शरण आला। MH23BG2231 या गाडीचा मालक आरोपींना सहकार्य करत होता असा आरोपही सोनवणे यांनी केला आहे। गाडीचा मालक वॉच ठेवून आरोपींना माहिती देत होता का असा सवाल देखील इथे सोनवणे यांनी केलाय। बीड सरपंच हत्या प्रकरणी वाल्मिक कराडनं शरण येताना वापरलेल्या गाडीवरून खासदार बजरंग सोनवणे यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला। कराडची गाडी अजितदादांच्या ताफ्यात होती, म्हणजे दादांना अडचणीत आणण्याचा डाव होता का असा सवाल सोनवणे यांनी केला। MH23BG2231 नंबरची गाडी बीड पासिंगची कुणाच्या नावावर रिसर्च करून बघा, आणि तोच आरोपी, तो आरोपीला सहकार्य करणार तोच व्यक्ती तो मसाजोगमध्ये दादा आले त्यावेळेस होता। दरम्यान MH23BG2231 या गाडीचा मालक आरोपींना सहकार्य करत होता। गाडीचा मालक वॉच ठेवून आरोपींना माहिती देत होता का असा सवाल देखील बजरंग सोनवणे यांनी उपस्थित केला। माझा म्हणण्याचा उद्देश असा आहे की हा आरोपी जो आहे ह्याचं तिथं कोण येते त्याच्यासाठी वॉच करायला होता का आदरणीय अजितदादाचा सुद्धा ह्यांना हे करायचं आहे। अजितदादाला सुद्धा अडचणीत आणण्यासाठी आरोपीला मदत करणारा माणूस इथं होता। बीड हत्या प्रकरणातील API दरोड्यांचे कॉल रेकॉर्ड तपासण्याची मागणी देखील बजरंग सोनवणे यांनी केली आहे। API दराडे तपासामध्ये मध्यस्थी का करत आहेत असा सवालही त्यांनी विचारला। की हे दराडे नावाचे TPI तिथं का होते, ते ड्युटीवर होते का, ते ड्युटीला नव्हते, ते मध्ये मध्ये का करतायत। दराडे, गणेश मुंडे अशा बऱ्याच अधिकाऱ्यांनी दराडेंचे कॉल डिटेल्स काढा तुम्ही। या मर्डर झाला तेव्हापासून दराडेंनी कुणाकुणाला फोन केलेत हे जर काढलं तर दराडे सुद्धा सापडतील आपल्या याच्यामध्ये। जे गणेश मुंडे तर नक्कीच सापडणार आहेत, दराडे सुद्धा नक्कीच सापडणार आहेत। या दोघांचे सुद्धा कॉल डिटेल काढले पाहिजेत अशी माझी पोलीस यंत्रणेमार्फत मागणी आहे। तर बीड हत्या प्रकरणाचा खटला राज्याबाहेर चालला पाहिजे, आरोपींना जिल्ह्याबाहेर ठेवलं पाहिजे अशी मागणीही खासदार सोनवणे यांनी केली आहे। हा खटला बीड जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर चालावा आणि त्याच्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी, गृहमंत्र्यांनी परवानगी देऊन तो खटला खरंच पारदर्शी तुम्हाला हे करायचं आहे तर SIT जी नेमली त्याच्यातले अधिकारी सुद्धा बदला, जिल्ह्याच्या बाहेरचे घ्या। चांगले अधिकारी IAS असणाऱ्या अधिकाऱ्याची नियुक्ती करून SIT जर स्थापन केली तर बऱ्यापैकी चांगलं काम होईल। ज्या दिवशी आरोपीनं मी सिलेंडर होणार आहे म्हणून सांगितलं त्याच दिवशी जवळजवळ 150 लोक CID कार्यालयात आले। एवढंच नाही तर त्यांना ज्यावेळेस केजला आणलं गेलं त्यावेळेस सुद्धा तिथं 1500 लोक जमवला, घोषणाबाजी सुरू झाली, जणू का गड जिंकून आलेत असं केलं गेलं। आमचा संतोष अण्णा देशमुखचा मर्डर झालाय, त्यांचा खून झालाय, त्यांना असं टॉर्चर करू मारलंय आणि तुम्ही इथं येऊन घोषणा द्या हा जिंदाबाद तो जिंदाबाद, हे कितपत खरं आहे, ते कितपत योग्य आहे। मग आम्ही न्यायालयाच्या परिसरात जे असा धिंगाणा होतोय त्याच्यामुळे म्हणतोय की हा खटलाच तुम्ही बाहेर आणि हे आरोपी बीडच्या बाहेर ठेवा, कारण हे आरोपींना सुद्धा बीड जिल्ह्यात जर ठेवलं तुम्ही काही फायदा होणार नाही।